स्वप्नील, काय हालत आहे तुझी ही? काय करून घेतलं स्वतःच? बाबा, तुमचं लक्ष आहे की नाही ह्याच्यावर? आज हा दारू आणायला गेला आणि दारूच्या दुकानदारांनी याला खूप मारलं, बेदम मारहाण केली याला. मी वाटेत होतो, मी बघितलं म्हणून हा वाचला, नाहीतर आज ह्याची पोलीस केस झाली असेल, आज जेलमध्ये गेला असता. मारामारी केली यांनी, दारूचे पैसे दिले नाहीत. तो म्हणत होता की दारूचे पैसे दिले नाही, आज देतो, उद्या देतो, परवा देतो, 10 दिवस देतो, अशी टोलवाटोली करायचा, फसवायचा, खोटं बोलायचा, लबाडी करायचा. आणि आज हा शेवटी गेला तर त्या लोकांनी ह्या मारलं बेदम. मी होतो म्हणून वाचला हा. काय स्वप्नील, तुझी काय नाटकं चालली आजकाल? हा, दारू पिणं, सर्व्हिसर जाणं, सुट्टी घेणं, सतत घरी बडबड करणं, भांडणं, त्रास देणं, नशेमध्ये झिंकून येणं, कधी उठणं कधी झोपणं, काय चाललंय रे तुझं स्वप्नील? सांग मला, काय चाललंय तुझं? हे खूप अति होतंय हा स्वप्नील, तुझं हे खूप अति होतंय. मी आधीच सांगून ठेवतोय. बस कर आता, बस कर. खूप झालं तुझं. तुला काय प्रॉब्लेम नाही तुला नक्की? काय एवढी दारू पितोस तू? सांग मला, काय दारू पितो एवढी? सांग. स्वतःच्या तब्येतीची वाट लावून घेतोय आणि आमच्या आयुष्याची? नाही नाही, मी दारू नाही पिणार आजपासून. पण हे सगळं होतंय हे आपल्या बाबांमुळे होतंय. बाबा, तुम्ही जबाबदार ह्याला. कारण ह्या आईनी तुमच्या पैशाकडे बघून लग्न केलं, तुमच्याशी लग्न नाही केलं, पैसा बघून लग्न केलं. ती ही आई, या आईनी मला साधी खरी माया नाही देऊ शकली, प्रेम नाही देऊ शकली लहानपणापासून. तिने माझा खूप छळ केला, माझा आणि या आपल्या भावाचा नुसता छळ केला. मला जे हवं ते कधीच दिलं गेलं नाही. माझं ड्रॉइंग चांगलं होतं, माझ्या हाताला आड होती, मला कलेत पुढे जायचं होतं. पण आईनी मला माझ्या कलेला वाव दिला नाही, मला नाही जाऊ दिलं ड्रॉइंगच्या विषयात पुढे. मला कमर्शियल आर्टिस्ट व्हायचं होतं, नाही होऊ शकलो, नाही ऍडमिशन घेतली. या आईमुळे ती सतत कटकट करायची, तुमच्याशी भांडणं करायची, आमच्याशी भांडणं करायची, आमच्या विरुद्ध बोलायची, सतत भांडण. मी त्रासून जायचो, मी वेळापिसा व्हायचो. सततच्या भांडणामुळे मी स्वतःला सावरू कसा हा प्रश्न होता. आणि आज अशी अवस्था झाली की आज माझ्या खऱ्या आईचं प्रेम नाही मला मिळालं. तुम्ही दुसऱ्यांना केलं, हे सगळं तुमच्यामुळे झालंय बाबा, हे तुमच्यामुळे झालंय. तुम्ही दोषी आहात आमचे, तुम्ही दोषी आहात. काय करू दादा, मी काय करू? मी हरलो. उद्या आणि दादा, उद्या आमचं पण लग्न होणार आहे, माझं पण लग्न होणार आहे. आणि माझं लग्न झाल्यावर माझ्या बायकोशी ही आई असंच वागत राहिली तर आणखीन भांडणं होतील. माझं घर तुटून जाईल. आम्ही कुठे जायचं? मी कुठे जायचं? कुठे राहायचं बाबा? सांगा मला. या सगळ्याचा कंटाळा आलाय, सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलाय. मी नाही राहू शकत इथे. दादा, आज तू तरी राहील तर मी तरी राहील. नाही राहू शकत मी. काहीतरी उपाय काढ. हो स्वप्नील, तू बरोबर बोलतोयस. मला पण तिचा त्रास कळतोय आईचा, पण आपल्या हातात काय नाही रे. पण आपण या विषयावरती बोलूया, चर्चा करूया, ह्याचा तोडगा नक्की निघेल. मी खरंच सांगतो, नक्की निघेल स्वप्नील. पण दारू हे सोल्युशन नाही ह्याच्यावर. आपण सगळी मिळून तोडगा काढू. हो ना बाबा, आता तरी मनावर घ्या. खूपच त्रास होतो सर्वांना आता ह्याचा आपण विचार करूया, आपण तोडगा काढूया, बोलूया आपण आणि बसून तो आपण विचार करू, तोडगा काढू याच्यावर. आता खूप झालं बाबा, खूप झालं आता. हा खरं म्हणतोय स्वप्नील. चल, उशीर होतोय, घरी जाऊया. चल नंतर बोलू. बाय.